हरिओम. आज छत्रपती शिवाजी महाराज विशेष बालकेंद्रामध्ये मी चैतन्य तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. व आज मी शिवाजी महाराजां म्हणजे अ, आत्ताच नुकतंच 19 फेब्रुवारीला शिवजयंती झाली. हे सर्वांनाच माहीत आहे. आणि सर्वांनी बघितलं असेल, की काही जणांच्या शाळेत शिवाजी महाराजांचे वेशभूषा घालून त्यांच्याबद्दल केलं जातं. काही शाळेत पोवाडा म्हणला जातो. काही शाळांमध्ये त्यांच्याबद्दल माहिती दिली जाते. तर महाराष्ट्रातील प्रत्येकाचाच आराध्य दैवत म्हणजे शिवाजी महाराज आहे. आणि एक राजा म्हणून ते खूपच प्रभावशाली होते. ते खूप इन्स्पिरेशनल होते. आणि त्यांचे जे गुण आहेत किंवा त्यांचे काही पैलू आहेत, ते आपल्याला पण देखील बरंच काही-काही शिकवून जातात. तर त्यातले माझे जे काही आवडते गुण आहेत, म्हणजे त्यांचे जे माझे आवडते गुण आहेत, ते मी काही तुम्हाला आज सांगणार आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास पण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, की त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्यांचं वागणूक कशी होती, त्यांची युद्धनीती कशी होती. तर सगळ्यात पहिले आपण मातृ-पितृ मातृ-पितृ आज्ञा किंवा माता-पिताबद्दल आदर काय होता त्यांचा, ते बघणार आहोत. तर परक्यांच्या सत्तेत न राहता किंवा परक्यांची चाकरी न करता ते स्वराज्य उभारायचं होतं त्यांना. स्वराज्य म्हणजे काय नक्की? स्वराज्य म्हणजे जनतेसाठी किंवा जी प्रजा आहे, त्या प्रजेच्या आदेशानुसार किंवा प्रजेला जसं पाहिजे तसं चालणारं राज्य म्हणजे स्वराज्य होतं. जिथे काहीही भेदभाव होणार नाही, जिथं श्रीमंत-गरीब किंवा असे काही भेदभाव होणार नाही, ते म्हणजे स्वराज्य. आणि या स्वराज्याचं स्वप्न जिजाऊ आणि शहाजी महाराजांनी बघितलं होतं. आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी शहाजी महाराजांनी जिजाऊ आणि शिवरायांना पुण्याला पाठवलं होतं. 1662 रोजी जेव्हा शहाजीराजे पुण्यामध्ये आले, की शिवाजी महाराज काय करतायत स्वराज्यासाठी. तर तेव्हा त्यांनी बघितलं, की शिवाजी महाराजांचे जे प्रयत्न होते स्वराज्य उभारायचं किंवा स्वराज्य अजून वाढवायचं, त्यांना अभिमान वाटला. त्यांना अ, खूप खुश झाले ते, की माझा मुलगा माझ्यासाठी एवढं करतोय, स्वराज्यासाठी एवढं करतोय. आणि त्यानंतर मग त्यांनी शिवाजी महाराजांना खूप सल्ले देखील दिले होते. त्यातला एक सल्ला असा होता, की रायरीच्या जंगलात एक गड बनवा किंवा एक किल्ला बनवा, जी आपल्या स्वराज्याची राजधानी असेल. तर त्यांनी लगेच हिरोजी इंदुलकरांकडून तिथं एक गड उभारला. ज्या गडाचं नाव नंतर रायगड झाले आणि ते राजधानी देखील झाली. त्यानंतर शिवाजी महाराज आपल्या आई-वडिलांबद्दल खूप अ, आदरणीय होते. ते सर्व आई-वडिलांच्या ऐकायचे. तुकोबांची एक म्हण आहे, की "तुका म्हणे माय बापे, अवघी देवाचीच रूपे." या तुकोबांच्या वाणीचे ते अनुयायी होते. शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था. शिवाजी महाराज हे अत्यंत न्यायी राजे होते. न्याय-निवाडा करताना त्यांना भेदभाव किंवा विलंब कधीच करत नसे. किंवा जो कोणी अन्यायी व्यक्ती असेल किंवा जो अन्याय करणारा व्यक्ती असेल, तो स्वजातीय असो किंवा श्रीमंत असो, जर त्यांनी चूक केली आहे, तर मग त्याला शिक्षा मिळणारच. मी एक एक्झाम्पल देतो, की रांझे गावाचे जे पाटील होते, तर त्यांनी एका स्त्रीसोबत चुकीची वागणूक केलेली. आणि तेव्हा त्यांना वाटायचं, की ते पाटील आहेत, त्यांना कोणी काही करणार नाही. ते गावाचे सगळ्यात प्रमुख आहेत. तर जेव्हा हे शिवाजी राजांच्या कानावर पडले, शिवाजी राजांनी त्यांना तुरंत बोलवून घेतले आणि त्यांचं चौरंग करा असं सांगितलं. म्हणजे त्यांचे जे हातपाय आहेत, ते सगळे तोडून टाका, म्हणजे कापून टाका. यावरनं बाकीच्यांना पण एक धडा मिळतो, की म्हणजे बाकीचे जे अपराध करत होते किंवा बाकीचे जे ऐकत नव्हते, जे चुकीचं काम करत होते, त्यांना पण एक धडा मिळाला, की जर आपण आता काही चुकीचं काम केलं, तर मग आपल्याला पण अशीच शिक्षा होणार आणि आपल्याला बक्ष केलं जाणार नाही, की आपल्याला
ठेवणार नाहीत. तर ही त्यांची भीती किंवा ही त्यांची हे निर्माण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांचा राजा, त्यांना शेतकऱ्यांचा राजा पण म्हणायचे. का जेव्हा ते पुण्यात परत आले होते, तर तेव्हा त्यांनी बघितलं की आदिलशाहीने त्यांचे ते सगळे मुल्क, त्यांचे ते सगळ्या जागा, जसं की अ, पुणे, चाकण, सुपेन, शिरवळ ही सारे भाग त्यांनी लुटले होते व तबाह केले होते. आणि या भीतीमुळे शेतकरी पण इथं राहण्यास तयार नव्हते. मग जिजाऊंनी प्रोत्साहन देण्यासाठी सोन्याच्या नांगराने फिरवलं व त्याची शेती केली, ज्यावरून शेतकरी पण प्रोत्साहित झाले व बाकीची जनता देखील शिवाजी महाराजांच्या आश्रयात आली. एवढंच नाही तर वेळोवेळी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना पण प्रजेशी किंवा शेतकऱ्यांशी कसं वागायचं, त्यांच्यासोबत कसा संवाद साधायचा हे देखील सांगितलेलं आहे. जसं की त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की जी लोकं आहेत, जी शेती करू शकतात, पण त्यांच्याकडे शेत नाहीये, तर मग त्यांना शेती द्या. जी लोकं आहेत की त्यांच्याकडे शेती आहे, पण त्यांच्याकडे साधनं नाहीयेत, मग त्यांना बियांचे खर्च करण्याचे पैसे द्या. नांगर द्या, बैल द्या, ज्याच्याने ते शेती करू शकतील व पुढे जाऊन ते अन्न स्वराज्याच्याच कामाला येईल. शिवाजी महाराजांचे नियोजन. शिवाजी महाराज हे अतिशय बुद्धिमान होते आणि विचारी होते. ते भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणारे नव्हते. शत्रूला गाफील ठेवण्याची त्यांची जी टेक्निक होती, त्याला आपण इंग्लिशमध्ये गोरिल्ला वॉरफेअर म्हणतो किंवा गनिमी कावा. या गनिमी काव्यांनी त्यांनी बरेच सरदारांना हरवलेलं. अफजल खानाच्या वेळेस, शाहिस्ते खानाच्या वेळेस त्यांनी असंच केलेलं. अ, अनिरुद्ध. हां. आणि त्यांना असं पण कळालेलं, की जे आता समुद्रावरनं पण कोणते ना कोणते तरी शत्रू येऊ शकतात. तर त्या शत्रूंचा सामना करण्यासाठी त्यांनी नेव्ही तयार केली. नेव्ही किंवा आरमार. आरमार दलाचं त्यांनी अत्यंत कडक केलेलं. त्यांनी खूप ते परिश्रम करून उभं केलेलं. ज्यामुळे समुद्रावरनं पण कोणता शत्रू त्यांच्या इथं येऊ नाही शकणार. शिवाजी महाराज अतिशय स्वाभिमानी होते व त्यांचा स्वाभिमान ते अतिशय स्वाभिमानी होते आणि औरंगजेबाच्या भेटेच्या वेळेस पण तुम्हाला स्वाभिमान माहितीच असेल. अ, आणि त्यांचे जे गुरु होते तुकाराम महाराज किंवा संत तुकाराम महाराज किंवा अजून कोणते रामदास स्वामी, समर्थ. तर ते सर्व आहेत ना, तर त्यांनी पण बरीच मदत केली शिवाजी महाराजांना. आता त्यावेळेस समाजामध्ये अंधश्रद्धा खूप होती किंवा अजून काही भीती खूप होती. तर ती सगळी घालवण्यामध्ये तुकाराम महाराजांनी संत रामदास स्वामींचा खूप मोठा हात होता. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचे असे अनेक पैलू आपल्याला आश्चर्यचकित सोडतील असे पण आहेत. पण मी आता तुमच्या समोर काहीच शेअर केले आहेत आणि पुढे पण आपण असं करत राहू. शेवटी एसीपी विश्वास नांगरे पाटील यांचं हे जेव्हा एका जागेवरती लेक्चर देत होते, तर तेव्हा त्यांचं एक हे होतं, की शिवाजी म्हणजे काय? शिवाजी म्हणजे कोणाला म्हणायचं शिवाजी? जो 65 किलोची तलवार वागवतो तो येसाजी. जो 2000 सैन्याशी एकटाच झुंजतो तो बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो तो तानाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीवरनं पुण्यावर आणतो तो संताजी. जो शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ढाऱ्या वाघाला एकटा सामोरा जातो आणि त्याला फाडतो तो संभाजी. आणि या सर्वांना एकत्र स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो तो शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरिओम. अनन्या, स्क्रीन शेअर करतेस? मी नाही शेअर करायचं आहे स्क्रीन अजून सॉरी मला. सॉरी सॉरी व्हिडिओ ऑन कर म्हणायचं तो. खूप छान माहिती सांगितलीस चैतन्य.
शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे समर्थ रामदास. त्यांनी त्यांना अध्यात्मातच नाही तर राजकारणात पण खूप मदत केली. अशीच एक मार्गदर्शन करणारी कविता मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे. थांबू काही प्रेझेंट करणार. अनन्या दिसतीये ना स्क्रीन? हो हो दिसते. छान. तर समर्थ रामदास स्वामींचं स्मरण आपण दासनवमी निमित्त पण करतोय. आजच आहे. हा, तर त्या निमित्ताने सांगतो. ते सांगू. समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक पण लिहिले होते. आणि मी आता पत्र वाचून दाखवते. त्याच्यात एक हो, सॉरी, समर्थांची स्लाइड आहे समोर आपल्या. तर समर्थांचा विशेष म्हणजे काय होतं, तर समर्थांनी दासबोध हा ग्रंथ पण लिहिला, बरोबर. आणि तो दासबोध आज आपल्या सगळ्या केंद्रांमध्ये स्वामींच्या मार्गदर्शनाखाली जो अभ्यासला जातो, अनेक त्याच्यावरती स्वाध्याय होतात, तो म्हणजे दासबोध ग्रंथ. त्याच्यामध्ये गुरु शिष्य संवाद या स्वरूपात लिहिलेला तो दासबोध ग्रंथ आहे. फार सुंदर आहे. आणि मनाचे श्लोक हे सर्वांपर्यंतच शाळांमधनं पण शिकवले जातात, बऱ्याच शाळांमधनं. आणि छान सुंदर असे ओवीबद्ध ते केलेले आहेत. आणि तसंच जर इथे गंमत बघितली आपण स्लाइड वरती, तर इतकं विशेष का आहे की ज्या वेळेस ही सगळी जी सत्ता म्हणजे मुघली अंमलाखाली होती, शासनाखाली होती, त्या वेळेस सगळीकडे अत्याचार चालू असताना सुद्धा 1000हून अधिक 1100 मठ जवळजवळ समर्थांनी स्थापन केले. आणि वेगवेगळ्या पद्धतीने समर्थांनी महाराजांना मदत केली. महाराजांचे आध्यात्मिक सद्गुरू तर ते होतेच होते, त्यामुळे यात काही शंकाच नाही. पण त्याचबरोबर राष्ट्रकार्यासाठी, स्वराज्य कार्यासाठी चैतन्यांनी इतकं सुंदर सांगितलं वेगवेगळे गुण. ते थोडेसे आपण शेवटच्या स्वाध्यायात महाराजांचं आपण बघणार आहोत चरित्र, त्यात थोडी गंमत आपण बघूयात, म्हणजे सुंदर आहेत फार. तर ते सगळे महाराजांना हे सगळे गुण वापरण्यासाठी जे सहकार्य मोठ्या प्रमाणात केलं गेलं, ते समर्थांनी आणि त्यांच्या अनेक शिष्यांनी, असं. त्यामुळे समर्थांचं एवढं विशेष आहे. आणि दासनवमी निमित्त स्मरण. आणि मग आता पुढच्या स्लाइडला तू सांग तुझं जे पत्र आहे. विवेक करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहाटोची नाही. चालू नये असन मार्गी, सत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढावी. रजनीनाथ आणि दिनकर, नित्य करती संचार, घाली ताती येर झार, लाविले भ्रमण जगदीशे. आदी माया मूळ भवानी, हे सकल ब्रह्मांडांची स्वामिनी, एकांती विवेक करोनी इष्ट योजना करावी. तुम्हाला या पत्रातला गुप्त संकेत कळला का? नाही तर दर स्टँझाचे पहिला जर अक्षर बघितलं आणि ते जर जॉईन केलं तर त्याच्याने एक गुप्त संकेत होतो. तर विजापूरचा सरदार निघाला आहे, हा ह्या पत्रातला संकेत होता शिवाजी महाराजांसाठी, जो समर्थ रामदासांनी त्यांना दिला होता. आता आदित्य दादा आपल्याला ह्याच्याबद्दल अजून सांगेल. फार सुंदर. तर मस्त वाचन केलंस अनन्या, व्हेरी नाईस. आणि समर्थांची भाषा, माझं स्पॉटलाइट आहे का मला माहिती नाही, दिसतंय का? पण जर नसेल दिसत व्हिडिओ तर रसिका मावशी तुला ऍड करायला लागेल कदाचित, मला आणि अनन्याला, असं. तर हा शेअर आहे ऍक्च्युली. हा, आणि अनन्याला पण आपण ऍड करूयात. आहे अनन्या, आहे मला वाटतं स्पॉटलाइट मध्ये. तर हे सुंदर कवितेचं सॉरी पत्राचं जे वाचन, आणि गुप्तपत्र असं का, म्हणजे गुप्त संकेत होता याच्यामध्ये. तर सांगितलं की विजापूरचा सरदार निघाला आहे. तो कोण होता हा विजापूरचा सरदार? अनन्या माहितीये का तुला? किंवा कोणीही, विवान आहे, अनन्या आहे, अनिरुद्धनी महाराजांचं चरित्र गेलं, कोण होता हा विजापूरचा सरदार? कोणी सांगू शकेल? गेस गेस. मी सांगू शकतो हा, आदित्य अरे दादा. मल्हार सांग ना, व्हिडिओ ऑन कर फक्त तुझा. हो, अफजल खान.
अफजल विजापूरचा सरदार. खान, बरोबर. हा अफजल खान होता जो विजापूरचा सरदार. खरं तर पुढच्या स्लाइड मध्ये क्ल्यू होता. मस्त रे मल्हार, एक नंबर. आणि हा अफजल खान निघाला होता. त्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जी मठांची स्थापना केली होती त्या ठिकाणून पत्रव्यवहार चालायचा. गुप्त मार्ग आहेत. सज्जनगडावरती जर तुम्ही गेलात ना, तुम्हाला गुप्त वाटा पण सापडतील तिथे, आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी निघतात. तर असं फार इतका ब्रिलियंट इतिहास आहे. याचा सगळ्यांनी अभ्यासही करावा, ह्या गडांवरती ट्रेक पण करावेत आणि ह्या वाटा एक्सप्लोअर पण कराव्यात. वेळ मिळेल तसा पण नक्की करावं. फार सुंदर इतिहास आहे. आणि थोडक्यात अर्थ ह्याचा जर आपण बघितला तर बघा किती व्यापक अर्थ आहे. म्हणजे विवेके करावे कार्य साधन, असं जे पहिलं त्यातले म्हणजे जे हे आलेली आहे, चरण जे आलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं की हुशारीने कार्य तुमचं साध्य करून घ्यावे. हुशारीने का? अलर्ट राहा. आता शरीर जाणार, नरतनू हे जाणून शरीर एक दिवस जाणारच आहे हे लक्षात घ्या. मग काय करायला पाहिजे? कारण एवढा बलाढ्य सरदार इतकी मोठी फौज घेऊन निघालाय, तर कुठलाही प्रसंग असा जिकिरीचा निर्माण होऊ शकतो. तर त्यामध्ये राजांनी सावध असले पाहिजे आणि राजांनी सावधगिरी बाळगून योग्य ती पुढील भविष्याची म्हणजे भविष्याची व्यवस्था पुढची ही योग्य प्रकारे आत्ताच लावली पाहिजे. तर स्वराज्य टिकेल, तर स्वराज्य वाढेल. तर ह्या सगळ्या म्लेच्छांविरुद्ध, यवनांविरुद्ध लढण्यासाठी सर्व मराठी मनगटामध्ये, माणसांमध्ये, आपल्या देशाच्या लोकांमध्ये बळ संचारेल असं सांगितलंय. आणि मग पुढे काय म्हणतात? चालू नये असन्मार्गी, म्हणजे कुठल्या तरी अधर्माच्या वाटेला जाऊ नये. राजांनी कधीच जाऊ नये. कारण जे जे श्रेष्ठ पुरुष असतात त्यांच्याकडे बघून सर्व इतर लोक त्यांचं आचरण म्हणजे त्यांचं बिहेवियर डिसाईड करत असतात. त्यामुळे एखाद्या मोठ्या व्यक्तीने जर काहीतरी चुकीची वागली ती मोठी व्यक्ती, तर त्याच्याकडे बघून त्याला आयडलाइज करणारा मोठा समाज विस्कळीत होऊन जातो. त्यामुळे अशा पद्धतीने करू नये. मग अंगी काय बाणावे? इतके दैवी गुण घेतले की नाही जसं चैतन्यानी, तसं अंगी सत्य बाणावे असं सांगितलंय. ट्रुथ. आणि जो ट्रुथच्या बाजूनी उभा असतो त्याच्या बाजूनी ईश्वर उभा असतो कायम. त्याच्या म्हणजे त्याला नेहमी ईश्वराचे आशीर्वाद असतात. तसंच ईश्वर स्मरणात राहावे, सत्य अंगी बाणावे, ईश्वर स्मरणात राहावे आणि त्याप्रमाणे सगळी जी अशी महती आहे भक्तीची ती सतत वाढीस लावावी असं सांगितलंय. आणि मग म्हणाले की काय म्हणत, रजनीनाथ आणि दिनकर. रजनीनाथ हा किती गोड शब्द आहे बघा बरं का. आपल्याला ऍक्टर रजनीकांत वगैरे माहिती असतो, पण त्याचा अर्थ काय? रजनीनाथ, रजनीनाथ इज व्हॉट? तर चंद्र. आणि दिनकर म्हणजे काय? तर सूर्य. त्याचं म्हणतात रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती संचार, म्हणजे ह्याच्या येरझाऱ्या चालूच असतात कायम. हा काळ पुढे 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 चालत असतो. घालिता ती येरझार लाविले भ्रमण जगदीशे. ही सर्व काळजी जी आहे ना ती जगदीशाची आहे. हे सर्व जो विश्वाचा हा खटाटोप हा व्यापार चाललेला आहे ना तो ईश्वराच्या इच्छेने चाललेला आहे हे लक्षात घ्यावं. आणि त्याप्रमाणे फार ह्या गोष्टींच्या मध्ये खूप विचार करत बसणं आणि काही ऍक्शनच न घेणं ह्याच्यापेक्षा आपलं जे कर्तव्य कर्म आहे आणि जे योजनाबद्धता आपल्याला पाळायला पाहिजे आणि जो सगळा स्वराज्यासाठी जो खटाटोपा चालवला आहे त्याची स्ट्रॅटेजी, त्याचं प्लॅनिंग, त्यासाठी लागणारे जे एक्झिक्युशन हे सगळं आत्ताच्या आत्ता केलं पाहिजे असं सांगितलं बरं का. आणि नंतर असं म्हणतात आधी माया मूळ भवानी, हे सकळ ब्रह्मांडाची स्वामिनी, एकांती विवेक करोनी इष्ट योजना करावी. यामध्ये ना आदिमाया म्हणजे सगळा जो सगळं जे जग आहे ते कोणामधनं निर्माण झालंय, त्या जगाची ही मूळ शक्ती काय आहे? तर ही जगदंबा भवानी आहे. ही मूळ शक्ती स्वरूपिणी आहे. तिच्या शक्तीच्या सामर्थ्यावरती या सगळ्या जगाचा विस्तार चाललेला आहे. आणि अशी ती भवानी माय, तिला शरण जावं. आणि मुळात तिला जर शरण जायचं असेल तर जसं श्वेता मावशीने आपली उपासना घेतली सुरुवातीला, तसं काय म्हणतात एकांती विवेक करोनी, म्हणजे एकांती म्हणजे एकांती, एकांती म्हणजे जिथे स्वतःचा अंत होतो अशी अवस्था म्हणजे ध्यान अवस्था. त्याच्यामध्ये शांत बसून योग्य तो योजना करावी, त्यामधनं ईश्वर भावाशी एकरूप व्हावे आणि ती प्रेरणा घेऊन पुढे स्वराज्य चालवावे. इतकं सुंदर पत्र आणि ते इतकं सुंदर त्याचं वाचन, त्याच्या आधीचा हा इतका छान केलेला अनिरुद्धचा स्वाध्याय, हे सगळंच असं गोड शिवजयंती विशेष, शिवाजी महाराजांचं स्मरण विशेष या केंद्रामध्ये आलं. फार सुंदर. आणि दास नवमीच्या निमित्ताने आपण समर्थांचं पण स्मरण केलं. छान. आता इथनं परत अनन्या तुझ्याकडे.